नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत टोमॅटोची कढी। तर हे टोमॅटो घेतलेत चांगले धुवून मी। तर आता आपण हे टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि मग ते उकडायला घालणार आहोत। कापून यासाठी घ्यायचे की आतून किडके तर नाही आहेत ना, हे खबरदारी घेण्यासाठी म्हणून आपण हे कापून घ्यायचे। तर आता हे मी या पाण्यामध्ये उकडायला टाकणार आहे। पाण्यात थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं मीठ घातलं मी आणि आता हे सगळे टोमॅटो ह्याच्यात घालूया। आता हे टोमॅटो मी उकडत ठेवते आहे कुकरमध्ये आणि ह्याला आपण 2 किंवा 3 शिट्या काढून घेऊया। तर आता कढीसाठी लागणारं साहित्य आहे, लाल मिरची आणि धने घेतलेले आहेत। आणि तुम्हाला जर लाल मिरची नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता। आणि इथे मी कोथिंबीर घेतली आहे, इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि इथे आलं लसूण आणि मिरची हिरवी छोटीशी कापून घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आता आपण वाटून घेऊया। आपलं वाटून रेडी आहे। असं छान मस्त बारीक पेस्ट करायची। आता आपण टोमॅटो बाहेर काढूया कुकरमधून। आता हे उकडलेले टोमॅटो आपण काढलेले आहेत, वाफा येत आहेत, त्याच्यामुळे हे थोडेसे नॉर्मल थंड होऊ दे। आता आपण ह्या एक एक फोडी मिक्सरच्या ह्या भांड्यात टाकून वाटून घेऊया। हे बघा, हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकत आहोत आणि एक एक फोडी टाकून ह्याच्यात आपण वाटून घेऊया। पाणी जास्त घ्यायचं नाही, फक्त फोडी घ्यायच्या। आता हे सर्व आपण वाटून घेऊया। आता आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण याची कढी बनवायला घेऊया। कढईत तेल तापत ठेवलंय, त्यात आपण ही राई घालतोय, थोडंसं जिरं घालतोय, थोडासा हिंग घालतोय, कढीपत्ता घालतोय थोडा। आता हे टोमॅटोचं आपली पेस्ट आहे ती आपण टोमॅटोच्या पाण्यात घालूया। सगळी पेस्ट आपण टोमॅटोची टाकली आहे पाण्यात। आता ही वाटप जे केलेलं आहे आपलं टोमॅटोसाठी ते पण आपण घालूया याच्यात। कोथिंबीर घालूया। आता हे सर्व मिश्रण आपण फोडणीला देऊया। चवीपुरतं मीठ घालूया। ही चिंच आहे, थोडीशी टाकूया, आंबट गोड आहे चिंच, ही ऑप्शनल आहे। थोडीशी साखर घालूया। टोमॅटो एवढे आंबट नाही म्हणून मी चिंच टाकली आहे। चिंच टाकून, चिंच आणि गूळ असेल तर गूळ टाकायचा। अशा पद्धतीने तुम्ही नक्की टोमॅटोची कढी बनवून बघा। पण या कढीला कड नसतो काढायचा, वरून सफेद सफेद फेस आला की आपली टोमॅटोची कढी रेडी, ढवळत राहायची। हे बघा, हा आपला फेस आला ना की आपली कढी तयार झालेली आहे। जास्त कड याला द्यायचा नाही, याला मग फुटते कढी असं म्हणतात। तर अशा तऱ्हेने तुम्ही कढी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।